बिंदिया ताई, मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी 1008 नावं त्याची घेतली जातात आणि त्या लिंगावरती प्रत्येक नाव घेऊन एक बेल व्हायला जातो. तर मग काय फक्त ही नावं घेऊन बिल्वपत्र वाहणं एवढाच फक्त त्याच्या मागचा अर्थ आहे का त्याच्यामागे आणखीनही काही तपस्या आराधना करण्याची काही गरज आहे? हो, हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे. कारण का माहिती आहे का की आपण सगळेजण 1008 वेळा एखादी गोष्ट पुन्हा 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 रिपीट केली की हळूहळू काय होतं, आपण सगळेजण त्या शब्दांच्या पलीकडे जायला लागतो. बरं. आणि त्याची वेगळीच अनुभूती आपल्याला यायला लागते. बरं. पण आज असं झालंय की मी फक्त नावं घेते किंवा आज आणखीन वेगळी गोष्ट घडतीये ती म्हणजे मी कोणत्या तरी गुरुजींना पुजारींना मी सांगते की तुम्ही माझ्यातर्फे हे करा आणि मी तुम्हाला काय जे काय पैसे आवश्यक आहे त्याची दक्षिणा जी असेल ती मी देईन. आणि मला असं वाटतंय की मग माझ्या नावावर ते पुण्य जमा झालं. पण खरं सांगायचं तर नाव घेण्याची जी पद्धत आहे ना ती खूप सुंदर आहे. कारण काही काळासाठी तुम्ही साऱ्या दुनियेतल्या सगळ्या गोष्टी विसरा, काही काळ ना त्याच्यातून डिटॅच व्हा आणि स्वतःला आता या ईश्वराच्या नामात एकदम एकाग्र करा. कारण जोपर्यंत तुम्ही मन आणि बुद्धीला एकाग्रतेचा अभ्यास देत नाही ना तोपर्यंत ईश्वराशी तुम्ही कनेक्ट नाही होऊ. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे, ज्यावेळेला मी नुसतं नाव घेऊन शिवाचं बिल्वपत्र वाहते त्यावेळेला माझं मन आणि बुद्धी कुठेतरी जातं असं तुम्हाला अगदी बरोबर आहे. आणि आज मी पाहिलेलं आहे, एकीकडे आपण पूजा करत असतो आणि एकीकडे आपल्या मोबाईलकडे लक्ष असतं. हो, आणि घरात काय चाललंय त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष असतं. म्हणजे मग मी डबल रोल करते ना, मग माझी एकाग्रता नाही पूर्ण होऊ शकते. आज प्रत्येकाला महत्वाची आहे मल्टीटास्किंगची गोष्ट, चांगली आहे ही गोष्ट. पण जेव्हा मला ईश्वराची आठवण करायची आहे ना तेव्हा सगळं काही बाजूला ठेवायचं. भले 5 मिनिटं करूया, हरकत नाहीये. ईश्वर असं नाही म्हणत तुम्ही 24 तास मलाच आठवण करावं की काही करू नका, खाऊ नका, पिऊ नका, असं बिलकुल नाही म्हणत. पण तुम्ही जेवढा वेळ मला आठवण करणार आहात ना तेवढा वेळ मात्र कमिटेड राहा की माझ्याच आठवणीत राहा. आणि म्हणून 1008 वेळा. आणि त्याचं बिल्वपत्र, बिल्वपत्र म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे. बरोबर. की त्या ज्ञानमय अवस्थेमध्ये तुम्ही राहा. आणि त्यालाच आपण म्हणू ना योग. नाहीतर इतके आज अभंग आपण ऐकतो, गातो, ते किती छान ताला सुरात ते म्हटले जातात, किती दिग्गज संगीताचे अभ्यासक ते सगळं म्हणतात. पण तरीही त्याचा अनुभव जर आपण नाही केला तर ते सगळे वायफळ होऊन जातात ना. म्हणून आपण म्हणतो जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया. पण याचा अनुभव मला कधी होईल जेव्हा मी खरोखरच परमात्म्याशी ते नातं जोडेन. आणि तेवढी ती एकाग्रता माझी वाढत गेली तर आपोआपच नातं जुळत जाईल ना. नक्कीच. आणि जेवढा आपण मनाने आणि बुद्धीने त्याच्याशी अटॅच होऊ, आपण त्याला आठवण करू, नक्कीच ती आठवण पण आपली त्याच्यापर्यंत अगदी प्रेमाची पोहोचेल, नाही का? आता ह्यालाच अनुषंगून माझा एक पुढचा प्रश्न आहे की शंकराच्या गळ्यामध्ये नाग, साप बरेच आपल्याला दिसतात. आता एकीकडे तर तो माणसाच्या स्वरूपामध्ये दाखवलेला आहे आणि गळ्यामध्ये साप, म्हणजे मग भीती नाही का वाटत एक तर त्याला. आणि लिंगावरती मात्र फक्त त्रिपुट असतं, तिथे कुठेही आपल्याला साप वगैरे काहीही दिसत नाही. तर हे जे काही सगळं आहे तर ह्याचाही काही अर्थ आध्यात्मिक किंवा वेगळं काही त्याचं ते प्रतीक आहे का कशाचं काही? तुम्ही फार छान शब्द घेतलात, भीती. हो. जो एकटा आम्ही घाबरतो, हो, जो एकटा समाधी घेतो कैलासावर जाऊ त्याला भीती कसली? अरे वा. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, भीतीची गरजच नाहीये. कारण प्राणी मात्रांची स्वतःची जी ओरिजिनॅलिटी आहे ना ती शांती आणि पवित्रता आहे. खूप प्रेमळ असतात तो प्राणी मात्रा. पण आपण आपल्यामध्ये जेव्हा असुरक्षित भावना ठेवतो तेव्हा आपल्याला भीती वाटते आणि मग ते आपल्याला काहीतरी करतील असं वाटायला लागतं, मग ते खरंच करायला लागतात. बरोबर आहे. मग खरी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची की आपल्याला आपली मूळ अवस्था धारण करायची. परमात्मा जेव्हा परमात्म्याची आठवण शंकर करत आहेत असं जेव्हा आपण पाहतो तेव्हा शंकराच्या ना व्यक्तिरेखेमध्ये खूप सुंदर मार्मिक गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे त्याच्या भाळावर तिसरा डोळा दाखवला जातो. आणि तिसरा डोळा खरंच असा येईल का? नाही, असं कोणाला बघितलेला नाही.
मग तिसरा डोळा असा कोणालाच येणार नाही. बरं. पण तिसरा डोळा म्हणजेच द थर्ड आय ऑफ इंटलेक्ट. बर. माझ्या बुद्धीमध्ये हा. एक वेगळ्या ज्ञानाचा चक्षु आहे. बर. आणि त्या बुद्धीने मी ह्या आध्यात्मिक गोष्टी समजून घेते, त्याच्या बरं. कॉन्शियसनेस मध्ये मी राहते. बर. आणि त्यामुळे या तिसरा डोळा म्हणजेच माझ्याकडे ते ज्ञान अवेलेबल आहे. बर. मी ते ज्ञान आचरणात आणते, वापरते, मी व्यवहारात सुद्धा त्याचा वापर करते. बरं. तर अशा रीतीने हा तिसरा डोळा जेव्हा उघडा असतो म्हणजेच काय तर मी आत्मअभिमानी म्हणजे सोल कॉन्शियस आहे. बर. आणि जेव्हा मी सोल कॉन्शियस राहते ना तेव्हा माझ्यामधल्या अनेक गुणांचा सहज मी अनुभव करू शकते. बर. आपण म्हणतो आत्मा हा सतोगुणी आहे. अगदी बरोबर. आपण जनरली कोणत्याही अंतिम संस्काराच्या वेळेला जेव्हा फिनरलला जातो हो, हो. तेव्हा आपण म्हणतो की मृतात्म्यास शांती लाभ. आपण हो, नेहमी हो. शांतीच का म्हणतो? हो. कारण शांती म्हणजेच एक अशी अवस्था जी सर्व गुणांनी युक्त आहे. बर. आणि हे सर्व गुण हे जेव्हा जीवित अवस्था असते ना तेव्हा ते खूप चांगल्या रीतीने यूज मध्ये असतात. बरं. मग आता ते गुण कोणते? हा. तर त्याच्यामध्ये एक आहे ज्ञान, बर. दुसरा आहे पावित्र्य, बरं. तिसरा आहे प्रेम, बरं. चौथा आहे सुख, बरं. पाचवा आहे शांती, बरं. सहावा आहे शक्ती बरं. आणि सातवा आहे आनंद. बर. हे 7 गुण ज्याच्यामध्ये भरपूर मात्रेमध्ये आहेत ना त्याला भीती नाही कसली. म्हणजेच तुम्हाला असं म्हणायचं आहे की ह्या 7 गुणांमुळे त्यांनी त्याच्या क्रोधावर बरोबर किंवा इतर आणि काही त्यामुळे- अभिमानावर अहंकारावरती आणि त्यामुळे एकनाथ महाराजांनी जे म्हटलेलं आहे ना हा, हा. काम क्रोध विंचू चावला बर. तव घाम अंगासी आला बर. त्याने माझा प्राण चालला बर. सत्वगुण लावा अंगारा बरं, विंचू उतरे झरा झरा. अरे वा. म्हणजे हा जो विंचू आहे हा. तो आपल्या अवगुणांचा विंचू आहे. बर. काम क्रोधादी जे आपले ईर्ष्या असूया मत्सर हे सगळे जे अवगुण आहेत ना बरं, बरं. तेच आपल्याला त्रास देतात आणि बरं, तेच आपल्याला बरं. खूप कमजोर बनवतात. बर. त्यांना समूळ नष्ट करण्यासाठी सत्वगुणांचा रोज अंगारा लावूया. बर. 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 खूपच छान तुम्ही ह्या अभंगाच्या द्वारे आम्हाला अगदी समजावून सांगितलेलं आहे की काम क्रोध हा विंचवासारखा आहे आणि त्यामुळे जर आपण त्याला सोडलं आणि जे या ताईंनी आपल्याला सांगितलेलं आहे शांती, प्रेम, पवित्रता हे जे काही गुण आहे जर ते आपण गुण अंगीकारले तर नक्कीच आपण पण जसा तो शंकर गळ्यामध्ये सापाला घालून फिरू शकतो तसंच आम्ही पण अतिशय निर्भयपणे ह्या समाजामध्ये न घाबरता वावरू शकतो असंच तुम्हाला सांगायचं नक्की आहे. नक्की खूपच छान तुम्ही हा अर्थ मला समजून सांगितलेला आहे. आता माझा असा एक आणखीन तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जसं आपण इथे बिल्वपत्र वाहून वगैरे करून आपण जसं वेगवेगळ्या पद्धतीने नामस्मरण करतो आणखीन काही करतो तर तसंच तुमचे हे जे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय आहे तर त्याच्याही मध्ये काही वेगळ्या पद्धतीचा अभ्यास शिकवला जातो का आणखीन काही शिकवलं जातं कारण की आम्हाला त्याच्याबद्दल कसलीच काही माहिती नाही आहे तर थोडीशी जर आम्हाला ती तुम्ही माहिती दिलीत तर आम्हाला कळेल की नक्की तिथे काय शिकवलं जातं. जसं प्रत्येक मंदिरात किंवा कुठेही श्रद्धास्थानं जिथे आहे तिथे बरं. काही ना काही प्रकारची थोड्या प्रमाणात किंवा थोड्या जास्त प्रमाणात बरं. कर्मकांड जरूर आहे. अगदी बरोबर. म्हणजे ज्याला आपण म्हणू ह्यातला मला अशा अर्थाने घ्यायचंय की काही ना काहीतरी कृती आहे बरं. की जी ईश्वराप्रती मला माझी व्यक्त करायची आहे. बरं. पण ह्या प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या केंद्रामध्ये तुम्ही पाहाल की इथे कोणत्याही प्रकारची पूजा होत नाही बरं. किंवा कोणत्याही प्रकारचा अशा प्रकारचा सोपस्कार नसतो. बरं. बरं. पण इथे प्रत्येक गोष्ट ज्ञानाने समजून घेऊन ती अप्लाय केली जाते. बरं. अप्लाय करणं म्हणजे आता सिंपल पहा की आपण 1008 वेळा जप करतो, बिल्वपत्र वाहतो. हो, हो. आता हे स्थूल स्वरूपाचं झालं. हो, हो. पण याच जर आपण सूक्ष्म स्वरूप घेतलं हां. तर मला एक संकल्प घ्यायचा हां. आहे की मी ना ईश्वराची रचना आहे बरं. आणि ईश्वर सर्वशक्तिवान आहे अगदी तर मी बरोबर. ना त्याची संतान मास्टर सर्वशक्तिवान आहे. किती छान. आता मी जर मास्टर सर्वशक्तिवान आहे बरं. तर माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी मी योग्य आहे.
आणि मी तो मला पात्र शक्ती आहे. देणार, कारण की मी कारण त्याची माझी संतान आहे. शक्ती सहज तो देऊ दे नाही तर नको देऊ दे. बरोबर. त्यांनी ऑलरेडी अनुवंशिक रीतीने माझ्यामध्ये घातलेली घातलेली आहे. आहे. बरं. आणि त्यामुळे मला फक्त त्याला जागृत करायचंय. बरं. आता जागृत करण्यासाठी मीडियम काय हां. आहे, साधन काय आहे, हां. तर माझा विचार. बर या विचाराला मी पुन्हा 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 एखाद्या स्वमानासारखं जर वापरलं बरं. तर ती माझी शक्ती बनत जाते. बर तुम्ही सिंपल बघा की एखाद्या माणसाला सांगितलं की तू ना काही शिवी देतात, काही रस्त्यावर आपण ऐकतो की एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला शिवी देतो, अपशब्द अपशब्द देतो. बरं. आता हा अपशब्द काही वाईट काही असतो, त्याचा बरं. अर्थही काही असतो, बरं. पण त्या क्षणाला त्याला लगेच राग येतो. बरोबर आहे. म्हणजे या येणारच ना? शब्दांनी लगेच फरक पडतो ना. येणारच ना. आता त्या माणसाने काही बोलले तर लगेच अंगाला लागलं का, मग ते एवढं भानात का आले बरं ते. जर वाईट शब्दांचा एवढा परिणाम होऊ शकतो बरं. तर चांगल्या शब्दांचा नाही का होणार. नक्कीच होणार. आणि म्हणूनच आपण हे ज्ञान अशा प्रकारे अप्लाय करतो की तो बरं. आपला स्वमान आहे, सेल्फ रिस्पेक्ट, बरं. की मी आत्मा शांत स्वरूप आहे, बर मी आत्मा शक्ती स्वरूप आहे, बर मी आत्मा या ईश्वराची संतान आहे. बर मग तेव्हा माझ्यामध्ये त्या प्रकारे शक्ती जागृत होतात. बर. पण मग ह्याला आणि आपण ते हां, करणं हां. म्हणजेच एक प्रकारचा हा मानसिक सोपस्कार आहे. पण मग आपल्याला स्थूल काहीच नाही करायचंय, बर बर पण काही क्षण स्वतःसाठी जरूर द्यायचे बर. आणि तेव्हा हा अभ्यास करायचा. म्हणजे इथे सगळं स्वतःवरती तर काम इथे- करायचं आहे आपल्याला. इथे आपल्याला, पण मग ह्याला ईश्वरीय विश्वविद्यालय का हां. म्हटलं जातं. कारण हे जे म्हणजे आम्हाला हा ज्ञान शब्द आहे, की बाकीच्या कशालाही ईश्वरीय विश्वविद्यालय नाही म्हणत. आम्ही इंजिनिअरिंगचं महाविद्यालय म्हणतो, आम्हाला डॉक्टर व्हायचं तर आम्ही डॉक्टरकीचं महाविद्यालय म्हणतो. पण इथे ईश्वरीय विश्वविद्यालय हे काय आहे. ईश्वरीय विश्वविद्यालय म्हणजे पहिलं तर या विश्वात जेवढे सगळे प्राणी मात्र आहेत, मानव अखिल मानव जात आहे, बरं. त्या सगळ्यांना जे योग्य आहे किंवा त्यांच्यासाठी आहे ते ज्ञान आज परमात्मा देत आहे. बर आणि त्याला आपण म्हणतो राजयोगाचं ज्ञान. बर हे राजयोगाचं ज्ञान जे आहे ना, हां, हां. ते डायरेक्ट ईश्वराकडून मिळत असल्यामुळे बरं. या विद्यालयाला ईश्वरीय विश्वविद्यालय असं म्हटलं. म्हणजे इथे माणूस माणसाला काहीही ज्ञान देत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का. आपण म्हणू माणूस माणसाला देत नाही असंही नाही, हां. कारण द्वार जे आहे, हां. माध्यम जे आहे, निमित्त जे आहे ते माणूसच आहे. बर पण हे ज्ञान कुठून आलं, ईश्वराकडून. ईश्वराकडून. बर आणि म्हणून ते ईश्वरीय विश्वविद्यालय आहे. बर बर पण इथे देणारे तुम्ही ज्या ज्या केंद्रावर जाल हां, तर हां. तिथे तुम्हाला नक्कीच कोणी दीदी असतील, कोणी भाऊ असतील, बरं. तर तेच तुम्हाला देतील देणार. ज्ञान. पण त्यांना ज्ञान देणारा तो ऑल माहिती आहे ना. तो Almighty. तो ऑल माहिती आहे. अगदी बरोबर. म्हणजे त्या बहिणी निमित्त आहे असं पण म्हणूया फक्त आणि ना. स्वाभाविक आहे ना की जसं शंकराच्या शिरावर हां, हां. जटांमध्ये गंगा दाखवली जाते हो. आणि ती वाहती गंगा दाखवली जाते. हो, आता हो. ही वाहती गंगा असं ठेवणं शक्य आहे का. नाही पण आपल्या सगळ्यांच्या जीवनात जर काही चांगलं आपल्याला मिळालं, बरं. काही गवसलं, तर आपण नक्कीच ते शेअर करतो. आज सिम्पल मोबाईल मध्ये एखादा फॉरवर्डेड मेसेज जरी हो, असला, हो. आवडला की फटाफट आपण दुसऱ्यांना शेअर शेअर करतो. करतो. अगदी का, बरोबर. कारण आपल्याला जे भावलं, चांगलं हो, वाटलं हो. ते सगळं आपण दुसऱ्यांना देतो. बरोबर. म्हणूनच तर म्हणतात ना, जे जे आपल्यासी ठावे बरोबर. ते ते दुसऱ्यासी सांगावे, अगदी शहाणे करूनी सोडावे अगदी सकळ जन. आणि अगदी म्हणून या केंद्रांवर जेवढे भाऊ बहिणी किंवा दीदी आहेत, हम्म. दादी आहेत, बरं, त्या बरं. सगळ्यांनी ते अनुभव केलेला आहे. बरं. आणि म्हणून ते आता पुन्हा दुसरीकडे ट्रान्सफर करत म्हणजे आहेत. तुम्ही ज्ञान गंगा आहेत असं आपण म्हणायला हरकत नाही अगदी का? हरकत नाही. कारण की गंगा एका ठिकाणी आहे पण त्याचे उगम स्रोत बऱ्याच ठिकाणी वाहत जातात ना. आणि म्हणूनच मग आपण- तसंच तुम्ही ह्या गंगेचं रूप धारण करून आम्हाला आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहात का. मला हे खूप आवडेल. तुम्हाला खूप खूप थँक्स की खरोखरच ज्ञानाची गंगा आज चारी दिशांना वाहत आहे बरं. ह्या माध्यमातून. अगदी. आता माझा आणखीन एक प्रश्न आहे की हे जे काही ईश्वरीय महाविद्यालय आहे, तर आता बाकीच्या जेव्हा आम्ही ऍडमिशन घेतो तर तिथे आम्हाला फी भरायला लागते किंवा तिथे आम्हाला 4-4 वर्ष शिक्षण घ्यायला लागतं. तर इथे आणि तिथे आमचे वेगळे विषय असतात, सायन्स असतं, आर्ट्स असतं, कॉमर्स असतं. मग इथे काही असे विषय आहे, काही फी आहे किंवा खूप काही असा तो काळ आहे का की जो आम्हाला इथे द्यायला लागणार आहे, तर त्याचं आम्हाला तुम्ही काही थोडक्यात स्पष्टीकरण देऊ शकता का. सर्व विषयांचं इथे थोडंसं स्वरूप आपल्याला नक्की दिसतं. बरं. कारण काय
तर परमात्मा हा सुप्रीम सर्जन म्हटला जातो. बरं. परमात्मा आपल्या सगळ्यांच्या कर्मांचा हिशोब ठेवणारा असाही चित्रगुप्त पण म्हटलं जातं किंवा त्याच्या अंडर चित्रगुप्त काम करतो असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर आपण पाहतो की सायन्स म्हणजेच एक सिस्टीम ही सुद्धा आज या सृष्टीवर परमात्मा नियंत्रित ठेवतो. म्हणजे परमात्मा या सर्व विषयांचं जे मूळ आहे ना ते मूळ आपल्याला शिकवत आहे. आणि ह्या सगळ्या विद्यालयांमध्ये जरूर फीस घेतली जाते कारण ती विद्यालय चालवायची असतात, तिथे बरेच काही खर्च असतात, बरेच काही ओव्हरहेड्स असतात, त्यामुळे ते आवश्यक आहे. पण परमात्म्याचं हे ज्ञान आहे ना हे खरोखर एकदम छोट्याशा जागेत सुद्धा 1 to 1 पण दिलं जातं. आता आपण नाही का एकमेकांना देतो आहोत, तर असंच अनेकांना दिलं जात आहे. आणि त्यामुळे परमात्मा हा पिता असल्यामुळे तो म्हणतोय कोणाकडून फीज नाही घ्यायची. पण आता तुम्ही म्हणालात फी घेतो आम्ही. हा, आता फी कोणती घ्यायची, तर ही फी म्हणजेच तुम्ही या विद्यालयाला एक भेट देणं हीच एवढीच फी. म्हणून हिंदीमध्ये म्हटलं जातं की आपका एक आना ये आना ही हमें चाहिए. म्हणजे आणा मराठीत पण आपण आणा म्हणतो ना, 6 पैशाचा एक आणा होता आधी. मग तसाच एक आणा तुम्ही स्वतःला घेऊन या बस, तेवढी फीस खूप झाली. बरं, म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं की इथे आणि घेत नाही. आणखीन एक की जशी ती विद्यालय 4 वर्ष असतात, त्या 4 वर्षाचा कोर्स असतो किंवा काही आणखीन वर्षांचा कोर्स असतो. इथे मात्र तसं म्हटलं तर ह्या ज्ञानाची तोंड ओळख होण्यासाठी फक्त 7 दिवसांचा 1-1 तासाचा कोर्स असतो, ज्याला म्हणतात राजयोग मेडिटेशन कोर्स. जो तुम्ही तुमच्या सवडीने सकाळी किंवा संध्याकाळी ह्या विद्यालयाच्या केंद्रांना भेट देऊन काही वेळा घेऊ शकता. तुमच्या काही वेळा सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान कोणताही 1 तास. पण त्याचबरोबर मी म्हणेन की ह्या विषयांमध्ये मास्टरी मात्र मिळवायची असेल ना तर मात्र हा कोर्स लाईफ लॉंग आहे. कारण का की आपल्यामधले जे विकार आहेत, जे दोष आहेत, ते काही झटक्यात निघत नाही. ही काही जादूची कांडी नाही. बरोबर. पण जेवढा मी अभ्यास करीन तेवढी हळूहळू त्याच्यावर माझी मास्टरी यायला लागते. आणि त्यामुळे हा कोर्स लाईफ लॉंग कोर्स आहे. आणि मग ह्या कोर्समध्ये आम्ही एकदा आल्यानंतर आम्हाला काही डाऊट्स असतील, आम्हाला काही शंका असतील, तर आम्ही काय वारंवार तुमच्या या महाविद्यालयामध्ये परत येऊ शकतो किंवा काय करू शकतो, किंवा आम्हाला नक्की इथे कशामध्ये बदल घडून आणायचा आहे? हे विद्यालय वर्षामध्ये वर्षाला 365 दिवस चालू असतं. म्हणजे इथे सुट्टी नाही? इथे सुट्टी नाही, रविवारी पण नाही. आपण सुट्टीला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, हॉलिडे. इथे प्रत्येकच दिवस हॉलिडे मानला जातो. कारण होली म्हणजे पवित्र, जे आपल्याला शुद्ध करणारं ज्ञान जिथे मिळतं तिथे प्रत्येक घालवलेला प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी होली डे होऊन जातो. त्यामुळे ह्या विद्यालयाला सुट्टी नाही. तुम्ही रविवारी जर फ्री असाल तर रविवारी येऊ शकता. तुम्ही वीकडेज ना फ्री असाल तर वीकडेज ना येऊ शकता. तुमच्या सोयीनुसार फक्त या विद्यालयाच्या वेळा सकाळी आणि संध्याकाळी आहेत, त्या सांभाळून तुम्ही येऊ शकता. आता मग ह्या विद्यालयाचे काही विषय वगैरे पण आहेत का, छोटे मोठे काही? अर्थातच. या विद्यालयाचे एकूण सूक्ष्मच आपण म्हणू पण 4 विषय आहेत. एक आहे ज्ञान, दुसरा आहे योग, तिसरा आहे धारणा आणि चौथा आहे सेवा. अगदी थोडक्यात ह्या 4 गोष्टींचं तुम्ही आम्हाला काही स्पष्टीकरण देऊ शकता का? चालेल. आपण शंकराची पुन्हा एकदा व्यक्तिरेखा घेऊया का? की हे 4ही विषय आम्ही ऐकलेलेच नाहीयेत कधी. आपण पुन्हा एकदा शंकर देवतेचीच इथे हे करूया की बघा, ज्ञानाची गंगा जी आहे ना ती गंगा या शंकराला मिळाली आहे शिव परमात्म्याकडून. आणि म्हणून तो प्रापंचिक सगळ्या गोष्टींमधून दूर होऊन स्वतःला अंतर्मुख करत आहे. आणि तिथे आपण 3रा डोळा त्याचा उघडा दाखवलेला आहे. त्यानंतर आपण पाहतोय तो म्हणजे सतत जप करत आहे. म्हणजे या ज्ञानाला नाही, या ज्ञानाला योगाच्या अवस्थेमध्ये पुन्हा पुन्हा मला ऍक्टिव्हेट केल्या करून त्याला अनुभव करायचा आहे. त्यानंतर हा बरोबर तुम्ही म्हणालात की हा योगाचा विषय झाला. आणि 3रा विषय आहे धारणा. जेव्हा मी याला पुन्हा पुन्हा आळवीन ना तेव्हा हळूहळू माझ्यामध्ये गुणांची एक बैठक बसत जाईल. आणि ती बैठक म्हणजेच आपण पाहतो की शंकर हा एक चित्त होऊन एका ठिकाणी बसलेला आहे. तो कुठेही त्याची चंचलता नाही, बिलकुल शांत आहे.
आणि अशी अवस्था म्हणजेच आपल्यामधले गुण सगळे साकार स्वरूपात यायला लागतात. आपण त्याला सहज प्रॅक्टिकल मध्ये यूज करू शकतो. आपल्याला एक तर कळायला लागतं. आता मी म्हणेन, मी जर हे समजून घेतलं की मी आत्मा आहे, शांत स्वरूप आहे, आणि माझा पिता तर परमात्मा आहे, शांतीचा. पण आता काही व्यवहारात काही गोष्टी माझ्या मनाविरुद्ध झाल्या, त्या नेहमीच होतात. आता त्या कारणाने मी डिस्टर्ब होतीये, राग तर भयंकर, बऱ्याचदा डिस्टर्ब होते प्रत्येक क्षणाला. आता मला काय आठवण येते की अरे मी तर शांत स्वरूप आहे. अगदी बरोबर. आणि मी जर शांत स्वरूप आहे तर हे रागावणं मला सूट नाही करत आहे. अरे बापरे, किती छान. आणि त्यामुळे मला त्रास होणार आहे हे जर रागावले तर. म्हणून आताच मी जरा बाजूला जाते, माझ्या मुखाला थोडासा विराम देते, पण मी राग नाही करत. आणि त्यामुळे काय होतं की माझ्यामधला शांतीचा गुण हा अजून शक्तिशाली होतो. तर अशा अनेक ठिकाणी जेव्हा माझ्याकडे ज्ञान हे गंगेसारखं वाहत आहे ना, तेव्हा आपोआपच मला ते पटकन आठवतं. नाहीतर घटना घडतीये आणि मला जर आठवलंच नाही मला वागायचंय कसं, तर मी सगळं वाटलं. म्हणजे ह्यालाच धारणा म्हणायची का आपण? म्हणजे धारणेचा अर्थ हेच का की मला ती शांती धारण करून मला व्यवहार करायचा आहे का? म्हणजे त्याला धारणा म्हणायची का? अगदी बरोबर. तर हा झाला धारणेचा विषय. आणि चौथा आहे सेवा. जेव्हा माझ्याकडून सगळ्यांना गुणांचं दर्शन होत जातं ना, तेव्हा आपोआप सर्वांना हे जाणवतं की हिला काहीतरी वेगळं मिळालंय. ही का बरं इतकी शांत राहू शकते? एवढे सगळेजण बोलून गेले तरी पण हिच्यावर तसा काही परिणाम नाही झाला. आधी तरी केवढी रागवायची, अरे बापरे काय झालं तिला राग यायचा. आणि म्हणून आज आपण पाहतोय कितीतरी कर्मचारी वर्ग हा अशा छोट्या छोट्या कारणांमुळे फार मोठ्या परिस्थितीला सामोरा जातोय. लोकांना हार्ट अटॅक येत आहेत, लोकांना ब्रेन स्ट्रोक येत आहे, डिप्रेशन येत आहे. हे सगळे आज समाज विघातक गोष्टी घडत आहेत क्रोधामुळे. आणि त्यामुळे जर मी तिथेच सांभाळलं तर लोकांना सहज कळतं की हिला काहीतरी मिळालंय. हिला काय मिळालंय बरं, आपणही विचारूया, किंवा आपणही ते सांगायचा प्रयत्न करतो की मला बघ असं मिळालं, तर यालाच म्हणून सेवा. बरं. म्हणजे मला आता एक हे लक्षात आलेलं आहे की आपण जे आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत महाशिवरात्रीबद्दल जे काही आपण सगळे काही प्रश्न मी तुम्हाला विचारले, तर मला थोडंफार जे काही समजलंय ते मला असं वाटतंय की आतापर्यंत मी ज्या वेळेला शिवाच्या देवळामध्ये जात होते त्यावेळेला मी त्याला काहीतरी माझ्यासाठी मागायची. म्हणजे मला संपत्ती मिळू दे, माझ्या मुलाला चांगलं पास कर, इंजिनियर कर, माझं चांगलं मोठं घर होऊ दे, मला गाडी मिळू दे, हेच मी फक्त आतापर्यंत त्या शिवाच्या देवळात जाऊन मागत होते. पण आज आता मला कळलेलं आहे की मी फक्त हे न मागता मी आयडल होऊन आज मला त्या शिवामध्ये जे गुण आहेत, त्याची जी कर्तव्य आहेत, तर ती मला धारण करायची आहे. हे केवढा मोठा लख्ख प्रकाश आज माझ्या बुद्धीमध्ये पडलाय तुम्ही सांगितल्यामुळे. म्हणजे आता मला त्या शांतीचा आणि प्रेमाचा वापर करायचा आहे आणि मला नुसतं देव करायचं नाहीये किंवा देव बघायला जायचं नाही आहे, तर आता मला त्या देवासारखं व्हायचं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? अगदी बरोबर. म्हणूनच संत गोरा कुंभार यांनी सांगितलंय, किती छान ओळी आहेत. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. अरे वा. चंद्र व्हाहो आता, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. पांडुरंग व्हाहो आता, मन करा थोर. आता बघा की पांडुरंग नुसतं नाव नका घेऊ, बरोबर, तर पांडुरंगासारखे व्हा. मला असं वाटतं प्रत्येक देवी देवता मंदिरात उभं राहून हेच सांगतायत की तुम्ही फक्त माझ्या समोर आरती नका म्हणू, पण तुम्ही आमच्यासारखे व्हा ना. खूपच छान. आज तुम्ही येऊन इतकं सुंदर आणि म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीयेत तुमच्या या ज्ञानाकरता की आज मला कळलं की मला त्या देवाचे गुण धारण करायचे आहेत आणि मला त्याच्यासारखं व्हायचं आहे. आणि हे ज्ञान आम्हाला ह्या तुमच्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये राजयोगाच्या द्वारे मिळणार आहे. तर मी सगळ्यांना आव्हान करते प्रेक्षकांना, बरं हे आहे कुठे सेंटर मात्र आपलं?
ठाण्यामध्ये? हे सेंटर आपल्या ठाण्यामध्ये एकदम मध्यवर्ती भागात आहे. हां. नौपाडा या भागात राममाती रोडला 3rd क्रॉस लेन आहे, संभाजी रोड. बरं. त्या संभाजी रोडवर बरं. प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय, ईश्वरीय विश्वविद्यालय, पद्मनिवास ह्या इमारतीमध्ये 2ऱ्या मजल्यावर आहे. खूप छान. मी सगळ्या प्रेक्षकांना आव्हान करते की इतकं सुंदर जे काही आपल्याला ह्या राजयोग मेडिटेशनद्वारे शिकवण्यामध्ये येणार आहे, तर त्याचा लाभ आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी आज हा जो काही कार्यक्रम ऐकलेला आहे तर जरूर जरूर ह्या सेंटरवरती जाऊन घ्यावा आणि नक्कीच स्वतःचा खूप खूप फायदा करून घ्यावा. बिंदियाताई, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला अतिशय सुंदर आणि महत्त्वाचं ज्ञान दिलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. शुक्रिया. धन्यवाद.